नमस्कार. नमस्कार. अगं ये ना, लाजू नको. काय सूरजराव, झाली का तयारी? वय झाल्या. युवराजचा निरोप घेतो निघू आपण. चंदा, चंदा. काय सनिधा? युवराज कुठे? बघते, सकाळपासून मी अभि नाही बघितलं. थांब, मीच बघून येतो. या ना आद्या, या. या मामा. युवराज, युवराज. युवराज. ये ना, ये. बस. नाही, ठीक आहे. अगं बस ग. अहो खरंच नको. बस तू, बस. बरं, ही माधुरी काल बोलवतो का नाही? नमस्कार. सूरजची ओळख करून द्यायचं मनात होतं माझ्या. हो, भाऊजी खालती आले की करून देऊयात ओळख. पण सांगायचं काय? युवराजला भेटायला आली असं सांगूया. पण युवराज कुठे दिसलं? कुठे गायब झाला? वर खोलीत असेल. असं युवराज. युवराज. अरे इथं काय करायलीस तू? काय चाललंय हे? का टोचका बिचका फिरलंय काय तुझं? मी फाडणार. माझ्या मम्मीचा फोटो पाडलाय ना तुम्ही, आता तुमचा पण फोटो पाडणार मी. सरकी बिडकी झालास काय तू? मी नाही, तुम्ही सर्किट. हे घर सर्किट, या घरातली माणसं सर्किट. हो, बाळ फोडून मी तुझं गप्पच नाही तर. त्याशिवाय काय येते तुम्हाला? तुमचं अख्खं खानदान सर्किट आहे. वाचता नाही सुधारणार तुझं. तू मारा मारा, त्याशिवाय काय येते तुम्हाला? मी घाबरत नसतो कोणाला. हे बघ युवराज, न पुढे असा वागलास तर माझ्यासारखा वाईट कोण एवढं ध्यानात ठेव. अगं लक्ष्मी, दे बॅग इकडे, मी धरतो. नाही, स्वतःची कामं मी स्वतःच करणार. आई कशी आहे? मस्त. काय लक्ष्मीबाई, कसं काय झालं बोर्डिंग? बोर्डिंग नाही हो, कॅम्प. हा कॅम्पला गेलती ती. हा कसं काय झालं कॅम्प? मस्त झाला. अरे वा. अरे राणा बघत काय उभा राहिलाय? अरे बॅग घे केलं का? अरे तुझ्या करायला किती वजन झाले बरं? किती बी झालं तरी ऐकणं झाले. ती द्यायनच झाली बघा.
ती म्हणते माझी कामं मी स्वतःच करणार. अरे वा वा, चांगला फरक पडलाय बरं का कॅम्प तुझा. काय का ना माझ्या मी नातवाला असंच कॅम्प मध्ये घालावं म्हणतोय बघ. बरं चल येऊ काय? काय चल. येऊ? काळजी घ्या. अरे, हाय, बरं आहे ना या, या. मावशी कशा आहे तुम्ही? मी चांगले आहे. तू कधी आलीस? हे काय आत्ता? कॅम्प कसा झाला? मस्त. चला येऊ का? हो कशी काय एवढी सुधारली पोरगी? रानदा आजी कशी आहे? एकदम मस्त. आता घरला गेल्यावर तूच बघ, समधी वाट बघायला आहेत तुझी. लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं इकडे इकडे. आवाज कुठून यायलाय? वर बघ. वरती काय करायलाय? हे काय टाकी साफ करवलंय? कशा आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस बोल. मी बी मस्त आहे. किरण कशी आहे? गिरण एकदम मस्त आहे बघ. ते आवाज करते कायमचा. हा, आणि चक्कीचा पट्टा बी सारखा निघतोय. हा, ते राणाचा कायम बसून देते बघ. ते गिरणीतलं 2 डबं गायब झाल्यात, तेवढा डोक्याला ताप झालाय बघ. रानादानं चोर धरले ना व? हा धरलं की. बरं सच्या, ती समधी आल्या लक्ष्मीची होती बरं का? अरे वा 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 वा, एक नंबर आयडिया होती बघ. हा लय भारी आयडिया बघ. बरं चल निघू काय? ते घरला समधी वाट बघायला आहेत. हा चालते चालते. हा चल तुझं चालू दे. चल. ती कशी काय सुधारली? असं काय बघतोय? लक्ष्मी, तुझ्यात एवढी जादू कशी काय झाली म्हणायची? कसली जादू? नाही, एवढं तू शाण्यासारखं वागलेस म्हणून म्हणलं. असं काही नाही. मला सांग, युवराज दादा कसा आहे? तो बरं आहे. बरं चल आता लवकर घरला जाऊया, नाही तिकडे संध्याकाळ व्हायची. चल चल चल. अगं नमस्कार करते. काळजी घ्या. काही लागलं तर सांगा. काय देता? सगळं. चला. युवराज कुठे गेलं? युवराज, युवराज, काय झालं? ओळखलं का मला? हा, सांगा बघू कोण? अहो मी माधुरी मावशी. तू जा खाली. युवराज, अहो काय झालं? एवढा राग? तू माझ्या मम्मीची जागा घ्यायला आल्यास, पण मी ती घेऊ देणार नाही. तुम्हाला नकोय तर राहू द्या, पण मी तुमची माधुरी मावशी आहे आणि मला तुमची काळजी घ्यायला सांगितली मामांनी. गरज नाही. युवराज, इकडं बघा माझ्याकडे. हे बघा युवराज, तुम्हाला राग येईल ना असं मी काय बी करणार नाही. आणि तुमची माझ्याबद्दल जी बी तक्रार असेल ना ती मलाच सांगा. पण युवराज, तुम्हीच सांगा, मला जी जिम्मेदारी दिली आहे ती तर मला पार पाडावी लागणार ना? बरं, ते समज राहू द्या. चला आपण एक काम करू, आपण दोस्ती करू. युवराज, अहो काय झालं? द्या की हात. काय लपवताय तुम्ही? काय नाही, काय नाही, काय नाही. अच्छा, सिक्रेट आहे होय? मला नाही सांगायचं का हो? बरं राहू द्या, आपली दोस्ती झाली की मग सांगा. युवराज, मला ना ते सिक्रेटली पाहावंसं वाटतंय हो. दाखवा की. चला ना आपण आत्ताच दोस्ती करू. चला की. आजी, आई. बरं राहू द्या, तुम्ही आराम करा, मी येते. हं? असं. चंदा,
त्या परीस तू जाऊन झोप की गोट्यात. म्या म्या काय म्हणून माझी जागा ठरली राहू द्या चालतंय मला मी झोपतो तिकडं उगी माझ्यामुळे घरातल्या माणसाचं खोळंब नको व्हायला. अगं नाही काय कुणाचा खोळंबा होत नाही तू झोप इथं. हे बघे आता ठरलंच आहे इथं झोपायचं तर ऐक सकाळ सकाळ लवकर उठायचं ते बी 6च्या आधी झाडलोट सडा सारवण आणि घरातल्या समद्यांसाठी पाणी ताप. चंदे तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितलंय ग आणि तुला कोणी सांगितलं हिला सांगायला का आम्हाला झोपून मारून टाकतीस होय तिला. अहो गोदा का राहू द्या हो तसं बी कामाची सवय आहे मला आणि माणसाने सतत काम करत राहिलं ना तर त्याचं मन बी चांगलं राहते आणि तब्येत बी चांगली राहते बघा. नाही ग बाई घरातली कामं आम्ही करतो तू पाहुणी आहेस तू युवराजचा सांभाळ करायला आलीस ना हो तेवढंच कर उगाच घरातल्या हमाल्या नग करू. अहो गोदा का आपल्या माणसासाठी काम करण्यात कसली हमाली हो. तुम्ही काळजी नका करू मी करतो सगळी काम. तू फक्त युवराजकडे ध्यान दे. युवराजची काळजी घ्यायला मी खंबीर आहे मम्मीने त्यासाठीच पाठवलंय मला. तुला आणि तुझ्या मम्मीला युवराजची किती काळजी आहे ते पुरतं ठाव आहे मला. चंदे उगा आगाऊपणानं काय बी बोलू नगस सांगितलंय तेवढं काम कर काय. माधुरीला काय सांगायचं काय नाही ते आम्ही ठरवू. युवराजची काळजी म्या घेणार. ठीक आहे तुमचं झालं की सांगा मला नाहीतर तुम्ही जे सांगशील ते करतो मी. नाही माधुरी तू हिचं काय बी ऐकायचं नाही. चंदे उगलय शानपणा करू नगस सांगितलंय तेवढंच काम करत जा. चल जा निघेत ना. माधुरी तू ध्यान देऊ नकोस तिच्याकडे आणि तू झोप काय लागलं सवरलं तर आवाज दे मला. साहेबराव करमलं का तुला मी नसताना. नाही नव मला बी तू नसताना करमलं नाही. हो रो बाबा मला करमलं. तुम्ही लय काय काय शिकलो बघ इथं लय मज्जा आली मला. पण तुझं ध्यान मनात होतं बर का हे खरंय. चल मी आता हातपाय धुवून येतो. राजलक्ष्मी आत्ता धुतेस हातपाय आवर लवकर टाइमपास करतेस. युवराज आता काय करतोय. अरे युवराज आता मागे जा. आई आजी राणादा लवकर या. राणादा अगं राजलक्ष्मी कशाला आरडाओरडा करतेस. काय झालं. युवराज अरे थांब थांब पुढे येऊ नको युवराज. अरे थांब पुढे येऊ नको. अरे युवराज युवराज थांब तू नको येऊ पुढे राणाजी. अरे देवा काय झालंय. अरे काय करतोयस. हे बघ जरा बी फोडायचं नाही मागव पहिले. थांब थांब युवराज युवराज काय होतं. सोड मला हलवत का तुम्ही. सोड मला काय करायचं. सोड मला हलवत का तुम्ही. सोड मला सोड मला हलवत का. सोड मला हलवत का तुम्ही. सोड सोड युवराज थांबा. युवराज 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 तुम्ही युवराज थांबा. युवराज ऐका युवराज. युवराज अरे काय झालं बाळा असं कोणी कधी करतं का. हा असं का केलंस तू. युवराज जीव टांगणीला लावून सोडला ह्या पोरानं नुसता. युवराज अरे काय झालंय असं का करतोयस. माझं या घरात कोणच नाही मी जीवच देणार आहे.
अहो असं बोलू नये. अरे देवा, आता काय करायचं? ओ लक्ष्मीबाई, हिला झोपवण्यापेक्षा लवकर झोपा की, नाही तर तुमची आई येईल ना म्हणा लक्ष्मी. अगं तू अजून नाही झोपलीस? झोप ना लवकर. तुम्ही काय बघत बसलाय? चल झोप. मला नाही झोप आली, मी तरी काय करू? तुम्ही एक काम करा, लाडूला जसं थोपटायचं ना तसं आता हिला पण जरा थोपटावा. चला. हो, लाडू वेगळा ही वेगळी. आता लाडू सारखं थोपटलं तरी रडणार नाही का? कशाला रडते? काही नाही रडत. चल झोप लवकर, ठेवते. पण मला झोप नाही आली. किती दिवसांना गाठ पडलीये. काहीतरी बोला ना माझ्या संगत. काय बोलू तुझ्याशी? सगळं बोलून झालंय आपलं. काय बी बोला. बरं बरं ठीक आहे, मी सुरुवात करतो. काय पाहुणं, काय काय नाही. काय नाही तुमच्याकडे. आमच्याकडे कुठं काय. मग काय बाकी समजा बरं आहे ना? बरं आहे की. तुमचं काय चाललंय? आमचं बरं चाललंय म्हणायचं. म्हणजे बघा, 12 तासाची ड्युटी, त्याच्यामध्ये 2-4 चोरांना धरायचं, ते आतमध्ये टाकायचं. मग येळ मिळाला तर मग घरला यायचं. चांगले चांगले. बर पाहुणं, तुमचं काय? आमचं काय नाही हो, घर आणि शाळा एवढंच. हा एवढंच. पण हा, आमची ना एक बारकी आगाव पोरगी आहे. तिनं काय केलं, झोपतच नाही हो लवकर. काय करावं काय कळेनाच बघा पाहुणं. अहो काय नाही, 2-4 रट तोडायची. होय काय? बरं. थांबा पाहुणं. अरे बारकी पोरं अशीच असतात. त्यांना लवकर झोप लागत नाही. त्यांच्याशी बोलायचं असतंय. होय काय? लय शानी आहेस. बरं, आता पाहुणं तुम्ही सांगा, तुमचं काय चाललंय? आमचं काय, घर शाळा खेळायचं. हा, मग तुमची शाळा केव्हा असते पाहुणं? लय लवकर असती. झोप बी पुरी होत नाही. आता झोप पुरी व्हायला लवकर झोपायला लागतंय. हो, पाहुण्यांची शाळा लवकर असते बरं का. झोपतेच नाही. चला चला झोपवा. झोपा 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 झोपा. शाळेत जायचं नाही, ना? नाही. अरे काय नाही नाही नाही, चला शाळेत झोपा. जायचंय. झोपा. ते लाईट बंद करतो. झोपली? लक्ष्मी परत आल्यापासून किती मस्त वाटतंय ना. आता लक्ष्मी आणि माधुरीची मस्त गट्टी जमणार आहे. होय, त्यांचा स्वभाव बी भारी वाटायला लागलाय मला. हो, पहिल्याच दिवशी आपल्या घरात किती मिसळली ना लगेच. होय, युवराज बी त्यांच्यामुळे वाचला. लय गट्टी जमली दोघांमध्ये. मला काय वाटतंय, सूरज भाऊजींनी माधुरीशी लग्न करण्याचा विचार करायला काही हरकत नाही. होय की, दोघांची चांगली जोडी जमल. मला बी माधुरी मावशी काकी म्हणून पसंत आहे. होय काय? झोप ग बाई लवकर. पाहुणे झोपा लवकर. चला. शिरपती, ए शिरपती, कुठं गेला ह्यो शिरपती? माधुरी बी कुठं गेली? काय ग माधुरी, कुठं गेलतीस एवढ्या नाच्याला? अहो कुठे नाही, जरा पाय मोके करायला गेले होते. अगं एवढी कामं केल्यास तरी बी पाय मोकळ करायला गेलतीस होय? अगो का सांगितलं ना तुम्हाला, किती बी काम केलं तर करूच वाटतंय बघा. आणि मग काम केल्यावर रातच्याला जर पाय मोके नाही केलं तर बरंच नाही वाटत बघा. काय बाई तुझं वेगळंच आहे. बरं ते जाऊ दे. मला सांग, तुला हे घर, ह्या घरातली माणसं कशी वाटली? नाही म्हणजे तू सून होशील ह्या घरची? गोदाका, अहो मी गरीब घरची पोर, तुम्ही समधी लय मोठी माणसं, हे शोभल का? अगं नाही, ह्या घरातली माणसं तशी नाहीत. मनानं लई चांगले आहेत. पण सूरजसाठी आम्हाला जशी पोरगी पाहिजे तशी आहेस तू. तेव्हा सांग की, होशील तू सून ह्या घरची? बर, तुम्ही म्हणशीला तसंच करेन, पण ते समजा नंतर बोल. तुम्ही चला बरं अगोदर आराम करा, कमी पाहिजे पण दे तुमचं. नग ग बाय. अहो जमतंय मला. अगं नग,
जा तू आराम कर. बर तुम्ही बी करा. खरंच चांगली आहे ही पोरगी. घर बदलल आणि माझ्या सूरजला बी सुधरल. हे मिंच्या अरे थांब इकडे इकडे. ठीक आहे अंडी खा. अंड्याने का वापस नाही करायला? विकत नाही फुकट आहेत खा. बरं आहे हे घे अजून घे. बरं ठीक आहे तुझ्या पोरांसाठी घेऊन जा, हे घे. नका नका घरात मला बायको मारल. घरात पोचली वाटते नाही चालत नाही मग एवढंच घेतो मी. अरे घे की. नको अरे का की मर्दा. नको जातो मी. अरे ऐक की. अरे मिंच्या अरे घे. ए! सच्या हो सरपंच साहेब या किकड्या. अरे नमस्कार 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 सरपंच साहेब. काय सच्या हा मस्त आहे. ते नाही ते इकडे काय करायला? सांगतो की. हे काय खावा. त्याचं काय राहणार की मी सरपंच असल्यामुळे की नाही असं रस्त्यात अंडे खाणं बरोबर नाही. तुम्हाला अनेक 2 दे मी नंतर निवांत शिस्तीच खाईन. हा म्हणजे रातच्याला चकण्याला. ए उद्या. नाही 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 ए सच्चा मर्दा काय पण बोलू नकोस की. अरे हे घे सच्या तू बी घे. अरे घे की अजून. नको 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 मी गिरणी जातो. बायका तिकडे ऑर्डर बसले असतील तर मी जातो. तरी मी 2 घेऊन जा की रे. उद्या अरे घेऊन जा की. नाही नको नको जरा ग्रामपंचायत मध्ये काम आहे. ग्रामपंचायत मध्ये अरे ऐक की. अरे नंतर नंतर. एवढी अंडी नशिबी आली. खाऊन संपवतो आणि मगच घरी जातो. आज जेवण नकोच. राणा अरे काय झालं असं का गरबार बाईक चालायला लागलायस? वस्ताद नमस्कार करतो. आई गो. अहो एक गरीब मावशी होती हो. तिची अंडी कोण विकत घेईना. मग समधी अंडी मीच विकत घेतली. जो गाठ पडेल त्याला वाटले बी आणि मग लय उरली हो. मग त्याचं काय करणार म्हणून समधी मीच खाऊन टाकली. तू तालमीत यायचा बंद झालायस का नाही तेव्हापासून तुझं डोसकं झालंय बाद. अरे खोळ्या तालमीत आला असता सांडी घेऊन तर लगेच संपली असती का नाही? होय की हे ध्यानातच नाही आलं बघा माझ्या. आता चल तालमीत हा आणि 1500 बैठका मार म्हणजे तू डोसकं कसं पळायला लागते बघ. वसद ते घरला महत्वाचं अर्जंट काम आहे. बरं येतो. पोट बी लय झालंय. चल येतो. नमस्कार येतो. राणा अरे राणा उद्या येतो उद्या. बाई कांदा तर केवढा महाग झालाय काय विचारायला का ऐका ना मला पटकन पीठ मळून द्या. आणि बरकत भाऊजींनी गुळ आणून दिला का? होय दिलं की. मग मला जरा दाखवा ना गुळ कुठे आहे? अगं परी एवढी काय घाई आहे तुला? हो आज मी राणाजींसाठी गुळपोळ्या बनवणार आहे. बर म्हणजे नुसतं राणासाठीच बनवणार तू? नाही नाही असं काही नाही. आता लक्ष्मी कॅम्प मध्ये आली आहे तिच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच बनवणार आहे मी. हसायला काय झालं? नाही तू आता गुळपोळी करायची काय गरज नाही. का? मी केल्यात जी. काय तू केल्यास? पण कसं काय? अहो ते बरकत का कोण आहेत ना
ते गुळाची ढेप देताना म्हणत होते गुळपोळ्या करायच्यात. मग मीच म्हटलं तुम्ही कवा शाळेतून येणार आणि आले तरी बी कटाळा आला असणार म्हणून मी करून टाकल्या. तुला येतात करता अंजली? अगं अशा काय तशा एवढ्या खुसखुशीत केल्यात म्हणून सांगू तुला विचारूच नगस. घमघमाट तर वाडाभर सुटलाय आणि आपली लक्ष्मी 4 वेळा फेऱ्या मारली. हो कवा एकदा गुळ पोळी खातोय असं झालंय तिला. ठीक आहे तू पण जरा खाऊन बघ की. खरंच फार मस्त झाल्यात ग. बरं चला जेवायची तयारी करूया. ए लक्ष्मी ये पटकन. लक्ष्मी तू आज पण उशीर केलास. आज पण हेडसर वरडणार मला. नाही ग वरडत. रोज तू असंच म्हणतीस आणि रोजच वरडतात मला हेडसर. संगे तू ज्यादा लोड नको घेऊ. तू चल. काय झालं? तू रुसलीस काय माझ्यावर? संगे तुला माझं दप्तर भारी आवडलंय ना व? भारीच आहे ते. मग माझं दप्तर तुला घे आणि तुझं दप्तर मला दे. आणि तुझी आई वरडणार नाही ना व? नाही. उलट ती अजून एक दप्तर आणणार आहे. ते आलं की मी घेतो. खरंच काय? हो. पण तू माझ्यावर रुसायचं नाही बर का? हा नाही रुसणार. अरे वा बारीच की बारक्यापणी माझी आणि बरक्याची दोस्ती बी अशी होती. हा फक्त आम्ही दप्तर नाही तरी एकमेकांची कुदळ बदलायची. हा तुम्ही दोघं शाळेतच जात नव्हता. बरं तुम्हाला शाळेत सोडू काय? नको राणा आम्ही दोस्त जातो. तुझ्या पोलीस स्टेशनला. बरं ठीक आहे पण जपून जावा. हा नीट जावा. संगे तू माझी खास दोस्त आहेस म्हणून मी तुला माझं दप्तर दिलं. हो हायचा पण खास दोस्त. हे बघ किती चिंता लागल्यात. काढूया काय? अगं बाई आधीच शाळेला उशीर झालाय त्यात चिंता काय? अगं थोडासाच उशीर होईल. चल की काढूया. नाही बाई हेडसर वरडतील. नाही आपण लगेच निघू. लक्ष्मी चल की ग लवकर शाळेला. नाही मी चिचा काढायला जाणार. तुझा मी डायरेक्ट शाळेत जाणार. अगं तू माझ्या बरोबर चल की. तू दोस्त आहे ना माझी. शाळा सुटल्यावर असतं. आता शाळेत चल. काय तू चल आजचा दिवस. उद्यापासून टायमात जाऊ. नाही मी चालली बाबा. अगं संगीत थांब की. आठ केस झाले. मी काय म्हणतोय हा काय पळून जाण्यातला प्रकार नाही आहे. नाहीच आहे. पक्का काहीतरी भानगड आहे. होय भानगड म्हणजे मुलांना पळवून नेणारी टोळी आली आपल्या भागात. हा ना. आपल्या भागातल्या मुलांना आणि पालकांना सावध करायला पाहिजे. वय बुवा पण समजात पहिलं समजा शाळेमध्ये जाऊन पोरासनी ट्रेनिंग द्यायला पाहिजे. त्याची सावध राहायला सांगायला पाहिजे. हो असंच काहीतरी करायला लागणार आहे. हे बघ राणा तू मी आणि रुपाली आपल्या भागातल्या सगळ्या शाळेत जाऊ आणि सूचना देऊया. चालतंय की. हो चला. हॅलो हॅलो अंजलीबाई कुठे आहे? मी शाळेत. बरं लाडूच्या की लक्ष्मीच्या? लाडूच्या शाळेत. बरं आहे का या आजूबाजूच्या गावात ना पोरं गायब व्हायला लागले. लई सिरियस मॅटर दिसते. का अजून काही केसेस झाल्यात का? आता पण तू 8 केस आले. अरे बापरे
वय अंजलीबाई, शाळेच्या बाहेर पोरं एकटी असतात हो तेव्हा त्यातनी सावध राहा म्हणून सांगायला पाहिजे. हो असा काय प्रसंग घडला तर त्यात कसं राहायचं हे बी सांगायला पाहिजे. हो हो आत्मसुरक्षेच्या सूचना दिल्याच पाहिजे. चालतंय. बरं ऐका, मी लक्ष्मीच्या शाळेमध्ये जाते, तुम्ही तुमच्या शाळेत तुमच्या परीने सांगा. हो हो तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगते. ठेवतो. बरं मुलांनो, आता मी काय सांगते त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. हा बघा सगळ्यांनी माझ्याकडे, नंतर गणित सोडवा. समजा जर का तुम्ही घराच्या बाहेर पडलाय आणि तुमच्यावर कोणतं संकट आलं तर तुम्ही काय कराल? कसलं संकट? म्हणजे बघा, तुम्ही रस्त्याने एकटं चाललाय आणि कुणीतरी अचानक तुमच्या अंगावर आलं तर काय कराल? कोण येते त्यावर? बिबट्याला तर जोर जोरात ओरडायचं, कोल्हासला तर काठी घेऊन त्याला घाबरवायचं आणि कुत्र्याला तर ढोंड मारायचं. आणि समजा माणूस आला तर? माणूस सोपा आहे. हे धरायचं नाही तर चांगलं ओढायच्या, हे दिसेल त्याच्या डोक्यात घालायचं. त्या रम्याने लय डोके फोडल्यात. बाई चोरटं आमच्या पालात घुसलं होतं, मग मी त्याच्या दोरीनं असा जागेला गार झालं. 2 तास बेशुद्धच पडलं.